नमस्कार. शेअर मार्केट आणि बरेच काही या सिरीजमधल्या फंडामेंटल अनालिसिसमधल्या 7व्या एपिसोडमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय. आणि आजचा तो दिवस आलेलाच आहे जिथे आपण या शेवटच्या व्हिडिओसोबत फंडामेंटल अनालिसिसमधले सगळे पॉईंट्स संपवतोय. याच्यानंतर एकाच व्हिडिओमध्ये हे सगळे पॉईंट्स कसे मी चेक करतो आणि विदिन 5 ते 10 मिनिटांमध्ये माझं पूर्ण फंडामेंटल अनालिसिस कसं होतं हे आपण अपकमिंग व्हिडिओजमध्ये बघू. आजच्या व्हिडिओजमध्ये आपण 3 मेजर गोष्टींवरती चर्चा करणार आहोत. चला तर मग स्क्रीनवरती जाऊयात आणि चर्चेला सुरुवात करूयात. आजचे मुद्दे काय आहेत? आजचे 3 मुद्दे आहेत. एक मुद्दा आहे सेल्स ग्रोथ, दुसरा आहे प्रॉफिट ग्रोथ आणि तिसरा आहे बॉरोइंग्स अँड रिझर्व्स. मला याची कल्पना आहे की गेल्या काही दिवसापासून मी बोलत असताना माझे काही शब्द फुटत नाही आहेत किंवा तुम्ही काही शब्द अडखळ्यासारखे पण जाणवत असतील. थोडीशी दातांची ट्रीटमेंट चालू आहे. होप तुम्ही समजून घ्याल. लवकरच मी यातून रिकवर होईन आणि पुन्हा चांगल्या पद्धतीने आपण काही गोष्टी डिस्कस करू. सो ज्यावेळी मी एखाद्या कंपनीचं फंडामेंटल अनालिसिस करतोय त्यावेळी माझ्यासाठी सेल्स ग्रोथ खूप मॅटर करते. का? जर कंपनीला मार्केटमध्ये टिकायचं असेल तर स्ट्रॉंग सेल्स ग्रोथ त्या कंपनीला मार्केटमध्ये टिकवू देऊ शकते. कसं? बघा, एखादी कंपनी काही मॅन्युफॅक्चरिंग करत असेल, सो मशीन्स आणणे, मॅनपॉवर लावणे, रॉ मटेरियल खरेदी करणे, आय कॅन डू इट बाय माय मनी. लाईक मी पैसा लावला आणि त्या गोष्टी केल्या. बट सेल्स करण्यासाठी आय हॅव टू बी गुड क्वालिटी प्रोडक्ट्स. माझं मार्केटमधला प्रेझेन्स पाहिजे. आय हॅव गुड साऊंड्स, लाईक गुड व्हायब्रेशन्स इन द मार्केट. आणि ते जर होत असेल देन ओनली दॅट कंपनी कॅन सस्टेन फॉर द लॉंग टाईम. मग मला अशा कंपनीमध्येच गुंतवणूक करायची आहे ज्या कंपन्या कन्सिस्टंटली सातत्याने चांगला सेल करतायत आणि तेच त्यांचं इंडिकेटर आहे की ज्या अपकमिंग फ्युचरमध्ये एक पोटेन्शियल फ्युचर देऊ शकतील ॲज अ इन्व्हेस्टर म्हणून. दुसरं, ज्यावेळी चांगला सेल होत असतो, चांगला रेव्हेन्यू जनरेट होत असतो, त्यावेळी तो आलेला पैसा वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये टाकून त्याला एक्सपांड सुद्धा केलं जाऊ शकतं. मग ॲज अ इन्व्हेस्टर म्हणून आपल्याला काय बघायचं आहे? 2 गोष्टी बघायच्या की क्वार्टर ऑन क्वार्टर आणि एअर ऑन एअर यांचा सेलचा ग्रोथ होतोय की नाही होतोय. सो ते कसं बघितलं जाईल? सो लेट्स गो ऑन द स्क्रीनर. फंडामेंटल अनालिसिस म्हटलं की आपल्याला स्क्रीनरवरती जायचं आहे. लेट्स ओपन एनी कंपनी. मे बी टुडे वी विल गो विथ बजाज फायनान्स. परफेक्ट. गो डाऊन. प्रॉफिट अँड लॉस. येस. सो मार्च 2012 साली या कंपनीचा सेल 2715 कोटी इतका होता. ठीक आहे. आता सध्या आपण जे बघतोय स्क्रीनवरती दॅट इज एअर ऑन एअर कम्पॅरिझन. म्हणजे गेल्या वर्षी मार्चला किती होता, या वर्षी मार्चला किती आहे. सो 2012ला 2715 इतका होता. 2013ला तो 8055 झाला. 2014ला तो कमी झाला. सो कमी जास्त होत होत 2023ला तो साधारण 82,072 कोटीला आलेला आहे. जस्ट थिंक अबाउट इट. एक कंपनी 2012 साली 2712 कोटीचा सेल करत होती. आजच्या काळी ती कंपनी 82,072 कोटीचा सेल करते. सो इट इज अ फंटॅस्टिक सेल्स ग्रोथ इयर ऑन इयर. म्हणजे या कंपनीचं पोटेन्शियल काय असेल अपकमिंग फ्युचरमध्ये. सो अशा माइंडनं आपल्याला विचार करायचा आहे. ह्याच्यामध्ये ड्रॉप्स आले असतील का? नक्की येऊ शकतात. कोविडसारखी ज्यावेळी सिच्युएशन आली त्यावेळी कुणीच गाडी खरेदीला जात नव्हतं. सो ज्या गाड्यांच्या कंपन्या होत्या त्या कंपन्यांमध्ये नक्की ड्रॉप आला असेल. इन्शुरन्स त्यावेळी मार्केट बूममध्ये होतं कारण लोकांना हेल्थ सिक्युरिटी वाढायला लागली, त्यामुळे हेल्थ सेक्टरमध्ये ग्रोथ आली असेल. सो हे रिझन्स आपल्याला थोडेसे अभ्यास करावे लागतील. पण स्टॉक मार्केटमध्ये रिझन्स शोधत बसू नका. सिम्पल क्वेश्चन आहे, सेल सातत्यानं ग्रोथ होतोय का? ग्रोथ होताना दिसतोय, देन इट इज काउंटेड फॉर फर्दर अनालिसिस. जसे आता आपण इयर ऑन इयर बघितलं त्याच पद्धतीने आपल्याला क्वार्टर ऑन क्वार्टर सेल्स पण अभ्यास करावा लागेल. आणि त्यासाठी आपल्याला एकच मिनिट याच्यामध्ये दिले का? येस. सो क्वार्टरली रिझल्ट्स आणि आपण नेहमी कन्सोलिडेटेड डेटा बघतोय. स्टँड अलोनला काय होतं, असा विशेष फार मोठा फरक पडणार नाही. पण ज्या कंपन्या
बाकी गोष्टींवरती पण डिपेंड असतात. म्हणजे एक कंपनी असते त्यांचे मल्टिपल ग्रुप्स असतात आणि त्यांचा एकत्रित एक नंबर येत असतो, त्याला कन्सोलिडेटेड म्हणतात. आणि स्टँड अलोन म्हणजे स्पेसिफिक त्या कंपनीचा असतो. आपण नेहमी कन्सोलिडेटेडच डेटा बघणार आहोत. सो बजाज फायनान्सचं इयर ऑन इयर बघितलंय. आता क्वार्टर ऑन क्वार्टर काय म्हणताय. सो डिसेंबर 20ला 15,900 कोटी एक क्वार्टरचा, म्हणजे 3 महिन्याचा, म्हणजे डिसेंबर, नोव्हेंबर आणि सप्टेंबर या 3 महिन्याचा जो सेल होता तो 15,959 कोटी होता. आत्ता या रिसेंट डिसेंबर 2023ला तो सेल 29,038 कोटीला गेला. म्हणजे क्वार्टर ऑन क्वार्टर सुद्धा याची डेव्हलपमेंट चांगली आहे. आणि कम्पॅरिझन टेक्निकली असं झालं पाहिजे, मी डिसेंबर 2023चा जर रिझल्ट बघत असेल तर डिसेंबर 2022ला काय होता, तर डिसेंबर 2022ला किती होता सेल, 20,803 कोटी. आणि आता डिसेंबर 2023ला तो 29,038 कोटीला पोहोचलाय. सो क्वार्टर ऑन क्वार्टर सुद्धा याची ग्रोथ होतीये, इयर ऑन इयर सुद्धा याची ग्रोथ होतीये. सो दिस स्टॉक कॅन बी कन्सिडर्ड फॉर द फर्दर फंडामेंटल अनालिसिस. नाउ जसा सेल बघितला त्याच पद्धतीने प्रॉफिट ग्रोथ सुद्धा कंपनीचा महत्वाचा. मग तुम्ही मला सेल तरी वाढत होता, प्रॉफिट सुद्धा वाढेलच की, नॉट रिक्वायर्ड. सेल वाढतोय याचा अर्थ प्रॉफिट सुद्धा वाढतोय असं कधीही होत नाही, कारण सेल सोबत एक्सपेन्सेस सुद्धा वाढत असतात. काहीच कंपन्या असतात ज्यांना सेल आणि प्रॉफिट मधलं बायफर्गेट करून त्यातलं लॉजिक पकडता येतं. काही कंपन्या अशा असतात सेल कन्सिस्टंट ठेवून सुद्धा प्रॉफिट ग्रो करून घेतात. ते कसं करतात, सेल सेमच राहतो, गेल्या क्वार्टरमध्ये पण 100 कोटीच होता, या क्वार्टरमध्ये पण 100 कोटीच होता. ते R&D करतात एक्सपेन्सेस रिड्यूस करण्यामध्ये. बेसिकली एक्सपेन्सेस रिड्यूस करण्यामध्ये मी जास्त विश्वास ठेवत नाही, पण असे सुद्धा काही टॅक्टिक यूज केले जातात. त्यामुळे सेल सोबत प्रॉफिट ग्रोथ सुद्धा होणं गरजेचं आहे. कारण प्रॉफिट जर ग्रो झाला, नेट प्रॉफिट कंपनीमध्ये जर ग्रो होत असेल तर कंपनीच्या रिझर्व्समध्ये तो फंड येईल आणि तो फंड अजून कॅपिटलमध्ये इन्व्हेस्ट केला जाईल, अजून वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये इन्व्हेस्ट केला जाईल आणि मग त्या कंपनीचं फ्युचरिस्टिक पोटेन्शियल बदलू शकतं. हे कसं बघितलं जाईल, अगेन याला सुद्धा आपल्याला क्वार्टर ऑन क्वार्टर आणि इयर ऑन इयरच बघायचं आहे. सेम जसं आपण मगाशी बघितलं, इथे आपण सेलचा व्हॅल्यू बघितला क्वार्टर ऑन क्वार्टरचा. जर आपण खाली जाल तर इथे तुम्हाला लक्षात येईल की नेट प्रॉफिट सुद्धा ग्रो होत आहे. एक एक्झाम्पल घेऊयात, डिसेंबर 2022चा या कंपनीचा नेट प्रॉफिट किती होता, तर तो होता 3,300 कोटी आणि तो आता 4,045 कोटीला पोहोचलेला आहे. सो डिसेंबर 2022 3,300 कोटी आणि आता डिसेंबर 2023ला 4,045 कोटी जर होत असेल तर जवळजवळ 700 कोटीने नेट प्रॉफिटमध्ये सुद्धा ग्रोथ होतीये. हाच डिफरन्स आपण इयर ऑन इयर मध्ये पण चेक करण्याचा प्रयत्न करूयात. सो इयर ऑन इयर मध्ये सेल्स ग्रोथ तर खूप चांगली आलेली आहे. तीच ग्रोथ प्रॉफिटमध्ये आली आहे का, तर बघा मार्च 2022ला 8,314 कोटीचा पूर्ण वर्षाचा सेल झाला होता, नेट प्रॉफिट झाला होता. मार्च 2023ला पूर्ण वर्षाचा नेट प्रॉफिट हा 12,210 कोटी इतका झाला. म्हणजे जवळजवळ 4,000 कोटीचा फरक आहे. म्हणजे ही कंपनी खूप चांगल्या पद्धतीनं ग्रो करते आणि या कंपनीला फर्दर फंडामेंटल अनालिसिससाठी कन्सिडर केलं जाऊ शकतं. नाउ लेट्स कम टू बॉरोइंग्स अँड रिझर्व्स. सो बेसिकली हे काय रेफर करतात की एखादी कंपनी किती कर्ज काढते आणि ते कर्ज काढलेलं हे सातत्याने वाढत चाललंय का, म्हणजे कंपनी सातत्याने कर्ज घेत चालली आहे का, की कर्जाची अमाऊंट कमी कमी होत चालली आहे आणि रिझर्व्स वाढत आहेत की कमी होत आहेत. सो एक सोपा प्रश्न आपण विचारून बघू स्वतःला, कर्ज हे वाढत गेलेलं चांगलं आहे की कमी होत गेलेलं चांगलं आहे. नक्की कर्ज हे कमी होत गेलं पाहिजे आणि रिझर्व्स हे वाढत गेले पाहिजेत. याचा फायदा असा आहे, ऑब्व्हियसली आपण डेबिट टू इक्विटी रेशोमध्ये ऑलरेडी एक फिल्टर लावलेला आहे की 0.2% खाली, म्हणजे 20% पेक्षा कमीच कर्ज पाहिजे कंपनीवरती. पण बॉरोइंग सुद्धा आपल्याला अभ्यास करायचा आहे. एखाद्या कंपनीमध्ये स्ट्रॉंग रिझर्व्ह जर असतील तर ती कंपनी खूप चांगले नवीन डेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट्स आणू शकते. त्यामुळे कंपनीकडे सातत्याने रिझर्व्ह हे वाढत जाणं गरजेचं आहे
आणि कर्ज कमी होत जाणं गरजेचं आहे. मग मी हे दोन्ही पॉईंट का ठेवलेत याचं कारण असं आहे, कारण ज्या बँकिंग कंपनीज आहेत किंवा ज्या नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीज आहेत त्यांचं बोरोइंग हे वाढतच जातं. याचं रिझन असं आहे कारण अल्टिमेटली त्यांचा बिझनेसच पैशावरती आहे. लोकांच्याकडून ते एफडीज घेतात, पैसे आणतात आणि मग ते कर्ज वाटून करतात. सो त्या केसमध्ये बोरोइंगला आपल्याला इम्पॉर्टन्स देऊन चालणार नाही. बँकिंग आणि नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीजना तिथं आपल्याला रिझर्वला इम्पॉर्टन्स द्यावं लागेल. पण ज्या मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज आहेत, मग ऑटोमोबाईल इंडस्ट्री असेल, IT असेल, सर्व्हिस इंडस्ट्री असतील, तिथे आपल्याला बोरोइंग आणि रिझर्व्स हे दोन्ही बघून त्याला पॉईंट आउट करता आलं पाहिजे. ते कसं करायचं? लेट्स गो टू द स्क्रीनर. बजाज फायनान्स आहेच तर त्याचंच बघून घेऊयात आपण. बॅलन्स शीट्समध्ये जाल तर यांचे, बिकॉज इट इज अ नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी, सो याचे बोरोइंग सातत्याने तुम्हाला वाढत जातानाच दिसतील. बिझनेस वाढतोय कारण बिझनेसच आहे की लोकांच्याकडून पैसे घ्या आणि त्यातून पैसे कमवा. पण ऍट द सेम टाइम त्यांचे रिझर्व्ह सुद्धा बघा. 2012 साली या कंपनीकडे 5027 कोटीचे रिझर्व्ह होते. 2023 येता येता 5000 कोटीचे 50,713 कोटी इतके रिझर्व्ह झाले. एखादी ऑटोमोबाईल इंडस्ट्री घेऊन बघूयात, कोणती घ्यायची? सो ऑटोमोबाईलमध्ये टाटा मोटर्समध्ये बघूयात. लेट्स गो डाऊन, गो टू दी बॅलन्स शीट. काय दिसतंय? 32,064 कोटीचे रिझर्व्ह होते आणि ते 2012 साली ते आले 52,877 कोटीला. साधारण 20,000 कोटीचे रिझर्व्ह वाढलेत. बट द पॉइंट इज यांचे बोरोइंग जर बघितले 47,149 कोटी इतके बोरोइंग्स होते, जे एअर ऑन एअर वाढत 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 आता 1,27,864 कोटीला गेलेत. आणि यांचा डेबिट टू इक्विटी रेशो सुद्धा बघितला तर तो सुद्धा 0.2% पेक्षा जास्त असणार आहे. इट्स अ 2.38%, म्हणजे कंपनीच्या कॅपिटलच्या 2 पट या कंपनीवरती कर्ज आहे. म्हणून मी नेहमी सांगत आलोय की ज्या स्टॉक असे चर्चेमध्ये आहेत म्हणून बाय न करता त्याचे फंडामेंटल अनालिसिस करणं खूप गरजेचं आहे. म्हणून ज्या कंपनीवरती कर्ज वाढत चाललंय अशा कंपन्या आपण अवॉइड करणार आहोत आणि ज्या कंपन्यांमध्ये रिझर्व्स बिल्ड होत आहेत, रिझर्व्स चांगले आहेत, अशा कंपन्यांमध्ये आपण इन्व्हेस्ट करणार आहोत. येस, सो लेट्स ट्राय टू कन्क्लूड दिस व्हिडिओ. आणि या व्हिडिओ सोबत इव्हन फंडामेंटल अनालिसिसच्या सिरीजला सुद्धा आपण कन्क्लूड करतोय. सो पर्टिक्युलरली ओके, त्याच्यामध्ये काहीतरी चुकलं, पॉईंट्स. ओके, नो वरीज. सो या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये आपण 3 पॉईंट बघितले. दॅट इज अ सेल्स ग्रोथ, प्रॉफिट ग्रोथ आणि बोरोइंग्स अँड रिझर्व्स. सो या 3 गोष्टींमधून आपल्याला लक्षात आलं की बिझनेस ग्रो होण्यासाठी सेलची गरज आहे, त्यासोबत प्रॉफिटची पण गरज आहे आणि कर्ज जितकं कमी होत जाईल तितकं चांगलं आहे आणि रिझर्व्स वाढत गेले पाहिजेत. सो या व्हिडिओसोबत फंडामेंटल अनालिसिस संपलेला आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण 1 स्ट्रोकमध्ये हे 10 पॉईंट्स मी कसे अभ्यास करतो, कसे बघतो आणि विदिन 5 ते 10 मिनिटांमध्ये फंडामेंटल अनालिसिस एखाद्या कंपनीचा आपण कसं करू शकतो हे बघूयात आणि तिथून टेक्निकल अनालिसिसच्या जर्नीला सुरुवात करूयात. सो थँक्यू सो मच. लेट्स सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. थँक्यू.